अभ्यास करताना झोप येते हा प्रश्न तुमच्यापैकी 100% मुलांचा असतो. तर मग काय केलं पाहिजे ते जाणून घेण्याकरता चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि लाईक करा. तर बघा, पुढील गोष्टी तुम्हाला टाळायला पाहिजे. नंबर 1, कुठल्याही वेळी कोणतेही बुक घेऊन बसू नका. सर्वप्रथम दिवसभरात आपल्याला काय अभ्यास केलं पाहिजे तो विषय आणि त्याचे सब टॉपिक ठरवून घ्या. मित्रांनो, झोप येते म्हणून तुम्ही पण दिवसभर अभ्यास करताना चहा घेत असता. तर मग आजपासून चहा घेणं टाळा आणि त्याऐवजी एखादा ज्यूस घ्या. कारण तुम्हाला पण माहिती आहे चहा हे आपल्या बॉडीकरिता हानिकारक आहे. म्हणजे चहा घेऊन घेऊन संध्याकाळपर्यंत ॲसिडिटी आणि जळजळ होणे याचा त्रास आपल्याला जाणवतो. त्यामुळे आपण मग अभ्यास करू शकत नाही. नंबर 2, प्रत्येक अर्ध्या तासात 10 मिनिटाचा किंवा 5 मिनिटाचा ब्रेक घ्या. परंतु त्या ब्रेकमध्ये मोबाईलला अजिबात हात लावायचा नाहीये. कारण तुम्हाला पण माहिती आहे की अगदी 10 मिनिटाचा ब्रेक म्हणून आपण मोबाईलला हात लावतो आणि तो अर्धा तास कधी लोटून जातो ते आपल्यालाच कळत नाही. त्यामुळे मोबाईल अगदी स्विच ऑफ करून ठेवायचा आहे. तिसरी गोष्ट म्हणजे अभ्यास करताना विषय बदलत राहा. कारण दिवसभर एकच एक विषयाचा अभ्यास करून तो विषय बोर होऊन जातं आणि झोप यायला लागतं. म्हणून एखाद्या कठीण विषयासोबत एखादा सोपा विषय सोबत घ्या, म्हणजे तुम्हाला झोप येणार नाही. आणि मित्रांसोबत गप्पा मारण्यापेक्षा मध्ये मध्ये वॉक करत चला, जेणेकरून तुम्हाला बसून बसून पाठीचा आणि मानेचा कुठलाही त्रास होणार नाही आणि फ्रेश सुद्धा वाटेल. तर मग अभ्यास करताना या गोष्टी नक्की फॉलो करा आणि येणाऱ्या जाहिरातीकरिता भरभरून अभ्यास करा.